नवीन मीटरमुळे जनतेची कंबर मोडली। शिवसेनेचा संताप, तातडीने कामे थांबवण्याची मागणी। आता नवीन मीटर लागली, त्यांचं म्हणणं असं पडलं का युनिट आणि रीडिंग घ्यायला आमचे लोक येणार नाही, ते फक्त आम्ही डायरेक्ट ऑफिसरमधून कॅम्प्युटरद्वारे पाहत जाऊ। आणि एकाच प्रॉब्लेम नाही, पूर्ण आर्मीमध्ये प्रॉब्लेम आहे, आर्मी अष्टीकरणामध्ये प्रॉब्लेम आहे। आणि हेच नाही साहेब, सोलरचे पण आहेत। सोलरच्या लोकांना आता मायनस बिल आलं पाहिजे किंवा झिरो युनिट आलं, झिरो नाही आलं मिनिमम चार्जेस आले पाहिजे, त्यांना पण लागून गेले तर 250,000 रुपये बिल। सोलर म्हणजे झिरो बिल नाही येणार, स्मार्ट मीटर मध्ये ते फंक्शन आहे। पण ते मान्य करतो ना साहेब, मान्य करतो आहे असेल, पण त्यांनी ॲक्युरेट दिलं पाहिजे ना त्या कस्टमरला। स्मार्ट मीटरचा असा काही विषय नाही आहे, मी दिलं असेल, मला बिल दिलंय, त्याची चौकशी करा, तुम्हाला कळेल की बा त्यांच्या घरात काय किती दिवे आहेत आणि बिल कसं येत आहे। असं म्हणतात की बा मीटरमध्ये प्रॉब्लेमच नाही, म्हणजे एवढं स्मार्ट आहे का तुम्ही लोकांची खिशेखाली करत आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या नव्या डिजिटल मीटरमुळे गोरगरिबांच्या वीज बिलात प्रचंड वाढ झाल्यानं संताप उसळलाय। शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रदीप उर्फ सनी गौतम यांनी आर्वी शाखेत निवेदन देत आर्वी एसटी कारंजा तालुक्यातील मीटर बसवण्याचं काम तात्काळ थांबवावं अशी मागणी केली। गौतम म्हणाले की नवीन मीटर हे जनतेची लूट करण्याचं साधन बनलंय। हातावर पोट भरणाऱ्या लोकांना हजारोंची बिले येत आहे। सरकार आणि कंपनीचा भोंगळ कारभार आम्ही थांबवूनच राहू। उदाहरण देताना त्यांनी जनता नगरमधील जनाबाई बापूराव किरपाणे यांना आलेले 12,920 रुपयांचे बिल हे जनतेवरील अन्यायाचं ज्वलंत उदाहरण असल्याचं सांगितलं। सोलर पॅनल लावूनही डबल बिल येत असल्याचा आरोप करत गौतम यांनी इशारा दिलाय की जनतेवरील अन्याय सुरू राहिला तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल। मलिक पटेल, जनसंग्राम, न्यूज आर्वी।